माझा स्पेसिफिक अध्यक्ष महाराज प्रश्न आहे, कारण फसवणुकीनंतर फसतो कोण अध्यक्ष महाराज? श्रीमंत फसत नाही, भ्रष्टाचारी 2 नंबरचा माणूस फसत नाही, 10,000 रुपये महिना कमवणारा, 1,20,000 वर्षागा कमवणारा, 6 लक्ष रुपये वर्षागा कमवणारा 2 लाखाची पुंजी इथं गमावतो, कारण त्याला मोह असतो. म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न, आणि तुम्ही समजू शकता, तुम्ही निर्देश द्या. पहिला अध्यक्ष महाराज, यामध्ये अडचण काय? एमपीआयडी कायद्याचा एक लूफहोल काय की याच्यामध्ये जे कलम 3 अंतर्गत वित्तीय संस्था आस्थापने ठेवीदाराचे पैसे बुडवल्यास 6 वर्ष शिक्षा व 1 लाख रुपये दंड आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं अध्यक्ष महाराज की 50% शिक्षा भोगल्यावर तो जमानतीसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे त्याची जमानत होते. म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न सरकारला आहे की या गरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सरकार या कायद्यामध्ये, जसं आता पॉस्को गुन्ह्यामध्ये आपण 20 वर्ष शिक्षा देतो अध्यक्ष महाराज, हा गरिबांवर अत्याचार आहे अध्यक्ष महाराज. मग याची शिक्षा तुम्ही 20 वर्षापर्यंत वाढवणार आहात का? कारण अध्यक्ष महाराज, तुम्ही टेलिफोनवर स्वतः बघितलं अध्यक्ष महाराज, आता टेलिफोनवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगावं लागते की सायबर क्राईम पासून वाचा. कुणी जजचं नाव सांगेल, कुणी ठाणेदाराचं नाव सांगेल, कुणी सीबीआयचं सांगेल. म्हणून माझी पहिला स्पेसिफिक प्रश्न की 20 वर्षाची शिक्षा करता येईल का? IT ऍक्ट मध्ये 20 लाख रुपये दंड आहे, तुम्ही 1 लाख रुपये दंड का केला अध्यक्ष महाराज?